प्रथमेश, तो सुद्धा पेंदरमधून बिलॉंग करतो. यंग टॅलेंट आहेत आणि युवा वर्गांसाठी ही छान स्पर्धा आपण पाहतो. वार्ड क्रमांक 1 16 गाव एकत्र आलेत आणि तो महासंग्राम. फिल्डिंगमध्ये रिप्लेसमेंटसुद्धा आहे. डीप लॉंग ऑफकडे प्रथमेश जिथे व्ह्यू रचना करतो. डीप मिडविकेटकडे एक क्षेत्ररक्षक सरकवण्याचा प्रयत्न त्याचा. आणि समोर समाधान भोईर. सामना सुरू. विनर विनर. पहिला षटक, पहिला चेंडू प्रथमेश नेरुळकर. थोडासा दबाव असेल स्पर्धेसाठी. सर्वांची प्रचंड मेहनत. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी, अनिकेत दादा म्हात्रे यांना पाहतो. युवा समाजसेवक. अगदी या सर्व बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष. पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला जातो. आपली संस्कृती, आपली परंपरा. पहिला चेंडू स्टंप टू स्टंप होता. लॉंग ऑन कडे टायमिंग स्ट्रोक. बेमिसाल कमाल. वॉटर स्ट्रोक. सहज खेळला. समाधान चौकार. परंपरा आणि श्रद्धास्थान आई एकविरा माता. हर्षदजी मडवी सुद्धा एकविरा मातेचे आपण सर्व निस्सीम बघतो आहोत आणि ते सुद्धा आहेत. राहुल काल एकविरेला होत्या आणि रात्री पूर्ण तिथे होत्या. सकाळी सुद्धा नोकरीला. मात्र ते सांगितलं का ते आज झोपले नाही आणि थेट क्रिकेटवर प्रचंड प्रेम आणि आता इथे जॉईन झालेत. समोर ठेवला. लॉफ केलाय. पॉवर जनरेट. पॉवर हाऊस आहे समाधान. आणि हा फटका दर्जेदार उत्तुंग षटकार. 6 धावा. समाधान आमच्याशी कनेक्ट झाले होते आणि त्यांनी सांगितलं का या एंडला खेळण्यासाठी थोड्या डिफिकल्टीज येतात. कॉन्सन्ट्रेशन होत नाही. चेंडू जेव्हा बॅटवर येतो तेव्हा फटके बनवण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागते. मात्र 2 फटक्यांनी त्यांनी दाखवून दिलं का माझ्याकडे ती आक्रमकता कुठून भरलेली. आणि यासाठी समाधान ओळखला जातो. संघाचा संघनायक जेव्हा सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो तेव्हा एक चांगला क्रिकेट नेहमी आपण पाहत असतो. महेंद्रसिंग धोनीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं का जरी तुमच्याकडे क्वालिटी असेल, जरी तुमच्याकडे टॅलेंट असेल, पण कधी कधी सामने असे असतात तेव्हा तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं आणि खेळामध्ये हार्डवर्क सुद्धा महत्त्वाचा असतो. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. प्रहार करण्याचा पुन्हा तोच प्रयत्न होता बघा. स्लिपकडे अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षण सजवले. आतापर्यंत 3 चेंडू, 1 चौकार, षटकार, सिंगल, धावफलक टोटल 11. सर्व आमचे पुरस्कर्ते फॉर्च्यून इव्हेंट आयोजित श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह. कृष्णा आमचे क्रिश जॉईंट सुद्धा झालेत आज त्यांची संपूर्ण टीम. प्रथमेश 461 धावा. 11 स्ट्रायकर एंडला. योगेश म्हात्रे नागझरीचा. योगेश म्हात्रे आणखीन एक बलवान फलंदाज आहे. वेट केला चेंडूचा. त्यानंतर फटका. फिल्डर होते तिथे, कुठली चूक होणार नाही. डॉनला विनायकला तिथे पाहिलं. सिंगलनं स्ट्राईक. चांगली भागीदारी, पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा हा प्रयत्न असेल. सुरुवातीला चांगली आघाडी मिळाली तर चांगल्या धावा बनतात. आपण मर्यादित फास्ट क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं. समाधान भोईरला पाहतोय. धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत बॅटिंग टीम संघ पोहोचलाय 12 धावा, 12 रन्स. पुन्हा सज्ज होईल समाधान. स्ट्रायकर एंडला. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. ऑफ स्टंपला चेंडू स्ट्रेट गेला. व्हाईट लाईनच्या अगदी थोडा इकडे होता. चेंडू बाहेर गेला नाही आणि चांगली डिलिव्हरी. रिलीज ऑफ डिलिव्हरी पाहिलं तर दिशा टप्पा चांगला आहे. ती तीव्रता गोलंदाज दाखवतोय. प्रथमेश नेरुळकरला पाहतो. आतापर्यंत चेंडू झाले 5 धावा. धावफलकावरची टोटल 12. मागे जाऊन कामगिरीचा आढावा घेतला तर 2 षटकामध्ये प्रथमेशनं फक्त 10 धावा दिल्यात. थोडासा
समतोल बिघडतोय. कॉन्सन्ट्रेशन खेळामध्ये सुद्धा असावं लागतं, एकाग्रता. कुठली परिस्थिती येऊ द्या, चल बिचल व्हायचं नाही, हे सुद्धा फास्ट क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह असेल. आणि आता समाधान तिथे काही कम्युनिकेशन होईल, संवाद कौशल्यसुद्धा ऑन फील्ड मैदानावर असतो. आणि आता दोन्ही फलंदाजांमध्ये ते संवाद झाला आहे. समाधान सज्ज होईल. प्रथमेशसुद्धा पेंदरचा आहे, समाधानसुद्धा पेंदरचेच आहेत. होता ऑफ स्टंपला चेंडू होता, हलकाचा स्विंग, इथे धोका होता. बॅकअप रेडी. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. धावसंख्या आपण पाहतो संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती टोटल आपण पाहतोय एकूण धावा 12. फर्स्ट ओव्हर. पूर्वार्ध आपण पाहतोय बॅटिंग टीम चांगली फलंदाजी होणं कस्तुरी 11 घोटला खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जर जोडी मैदानावर जास्त काळ उभी राहिली तर गोलंदाजांना कदाचित धोका निर्माण होईल. आता स्ट्रायकर एंडला खेळेल योगेश. डीजेचा आम्ही धन्यवाद देतो. आमची साऊंड सिस्टम मयूर आहेत. परू, यस परू, येस येस परू आमचे साऊंड सिस्टम. परू साऊंड सिस्टम. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज पांड्या मडवी. सिद्धी करवलेचा पांड्या मडवी अतिशय टॅलेंट क्रिकेटर आहे पांड्या. पांड्याला आपण जरूर पाहूया. दुसरं षटक. पहिला चेंडू आणि इथे बघा गॅप शोधली. सुसाट वेगानं पॉइंटकडे खेळला. मिळतील धावा 4. आनंदी ते कारण त्यांच्या आतापर्यंत 2,22,000 सबस्क्रायबर माइलस्टोन. हर्षद त्यांचा आता महत्त्वाचा टप्पा आहे पुढचा. 2.5 लाख 3 लाख. संपूर्ण टीम प्रचंड मेहनत. मागील काही वर्ष ही मेहनत करावी लागते. एवढे सबस्क्रायबर उगाच होत नाही, त्यासाठी तुम्हाला ते सादरीकरण करावं लागतं, क्वालिटी दाखवावं लागते. अगदी आज तेच केलं मागील काही वर्ष फॉर्च्यून इव्हेंटनं. 2018 पासून राजेंद्रदादा यांच्या संकल्पनेतून त्यांचे सर्व सहकारी यांचं विशेष सहकार्य. अनेक ऊन पाऊससुद्धा पाहिलं फॉर्च्यून इव्हेंटनं. मात्र त्यांचं अस्तित्व आजही आपण क्रिकेटच्या माध्यमातून इव्हेंटच्या माध्यमातून नेहमी पाहिलं. ऑन साईडला फाईन लेगकडे चेंडू वेगानं जाईल आणि मिळतील धावा 4.
चला लक्ष द्या मॅचकडे. पांड्याला आपण पाहतोय सलग 3 चौकार. गुड बॅटिंग योगेश. ऑन साइडला वाईट बॉल. ग्रामीणचं टॅलेंट क्रिकेटर एवढे वाढलेत. आपण रोज अटीतटीचे सामने 8:08 झालेत. तिसरा सामना आहे. नेक्स्ट मॅचच्या सुद्धा काही सूचना दिल्या जातील. सलग 3 चौकार आणि त्यानंतर वाईट. फटका खेळण्याचा प्रयत्न. एज लागली. बॅकस्लिप लेडी होतं. अंतर्वर्तुळामध्ये जे क्षेत्ररक्षण सजवलं. नेक्स्ट मॅच असेल लूजर लूजर. फर्स्ट मॅच लूजर. DK ग्रुप खुटारी आणि स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या नावाने खेळणारा जय भोलेनाथ पिसारवे. लूजर लूजर मॅच ती असेल. समाधान मैदानावर खेळतो. जय भोलेनाथ पिसारवे. लक्ष द्या पुन्हा एकदा मॅचकडे. समाधान आहे. समाधानचा हा झंझावत. समाधान भोईर का बल्ला चलता है तब किसी का नहीं चलता. आणि दाखवून दिलं या षटकारानं. 6 धावा. समाधान भोईर ग्रेट बॅटिंग. तुफानी खेळतो. चौकार षटकार 2 षटकार चौकार. नेक्स्ट बॉल पांड्या थोडासा महागडा ठरला. 3 चौकार 1 षटकार. हे लांब लचक. आता लाईन बदलली. रिलीज ऑफ डिलिव्हरी. धावसंख्या आपण टोटल पाहूया. एकूण धावसंख्या टोटल 2 षटकानंतर 32 32 रन्स. तर या ओव्हर्समध्ये आपण धावा पाहिल्या 20 आलेत. स्वर्गीय निरावंती मात्रे गावदेवी पिसारवे हा संघ डोनाल्ड पोरजी यांच्या संघनायक आहेत. दोन षटकानंतर धावफलक आपण पाहतोय 32 32. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. किती टार्गेट सेट होईल यानंतर असेल लूजर लूजर मॅच. दोन्ही संघनायक आपण रेडी राम. इकडे येऊन बसलात तरी चालेल. प्रेक्षक वर्ग समीक्षक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना आतापर्यंत 2 षटकं संपली. धावफलकावरची टोटल 32 32. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज आलाय प्रथमेश नेरुळकर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या. 20 धावा. पांड्याचं षटक महागडं राहिलं. आणि आता षटक क्रमांक 3 प्रथमेश नेरुळकर. धावा झाल्या 32 32. समोर उभा आहे योगेश म्हात्रे. सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. तो आक्रमक विध्वंसकारी फलंदाज योगेश म्हात्रे. सज्ज होईल प्रथमेश. ओव्हर द विकेटनं फ्रंट फुटला आले. फटका बनवला. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथे सिंगल. गुड रनिंग. 1 धावफलक पुढे सरकेल बॅटिंग टीम. आता धावा बनवायचे. टार्गेट सेट करायचे. जेव्हा समाधान आमच्याशी कनेक्ट झाले होते तेव्हा त्यांनी सांगितलं माइंडसेट त्यांनी केलं. दृढ निश्चय केल्यानंतर तुम्हाला त्या पोझिशनवर मेहनतसुद्धा करावी लागते. 55 धावा त्यांनी माइंडसेट टार्गेट केला. आता 3रं षटक. धावा धावफलकावरची टोटल 33 33. लाईन ओळखली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवला जाईल. बॅकस्लिप तिथे रेडी आहे. सिंगलनं धावफलक. षटक क्रमांक 3 आणि लेग बाईसनं धाव मिळेल. एकूण धावा धावफलकावरती. संघ पुढे सरकणार. संघाची धावसंख्या 34 34 रन्स ऑन बोर्ड. 34 धावा झाल्यात. बॅटिंग करताना पुन्हा सज्ज होईल योगेश म्हात्रे. सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. योगेश सर मैदानावर जास्त काळ उभा राहिला ना तर संघासाठी चांगलं योगदान देऊ शकेल. प्रथमेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. पुढ्यामध्ये चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगकडून डीप वरून फिल्डर आलेत. 2 धावा घेणं सोडायचं नाही. खराब क्षेत्ररक्षण समाधाननी कॉल केला. त्यानंतर नकार. 2 धावा धावफलकावरची टोटल धावसंख्या 36 36. 36 धावा धावफलकावर. पूर्वार्ध सुरू आहे. घमासान बॅटल.
दोन्ही संघाने एक एक विजय प्रस्थापित केला. जर सामना जिंकला तर चान्सेस असतील पुढे जाण्याचं. महत्त्वाचा सामना आहे, अस्तित्वाची लढाई आहे, मेहनत करावी लागेल, जिद्द दोन्ही संघांकडे आहे. आणि नेहमी असं म्हटलं जातं का यशस्वी होण्याच्या मार्गातील सर्वाधिक प्रमुख अडथळा ती म्हणजे तुमची भीती, आणि ती भीती नसावी, दबाव दडपण नसावं. फ्री स्टाईलनं खेळण्यासाठी या संपर्क कॉल थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज होते. फ्री स्टाईलसाठी खेळण्यासाठी ओळखला जातो. एकाग्रता भंग करण्याचा कधी कधी असा प्रयत्न असतो आणि कदाचित समाधान तेच म्हणत असेल. समोर उभा आहे योगेश. फ्रंट फुटला आले, ऑन साईडला फाईन लेग खाली आहे तिथे, मात्र इथे जरूर आउटफील्ड अडचणा. स्क्वेअर लेगवरून प्रयत्न झाले, सिंगल मिळेल, धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय संघाची टोटल 37. 4 चेंडूंचा खेळ संपला आणि प्रत्येक चेंडू मागे डावपेच आखले जातात. दोन्ही संघांचे संतुलन चांगले, प्रयत्न करावे लागतील. मेहनत जो चांगली करणार तो संघ चांगला खेळ दाखवेल निश्चित, नो डाऊट्स. समाधाने विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय, थोडा तणाव वाढला, टेन्शन, गांभीर्यानं खेळावं लागेल. मात्र समाधान ज्या पद्धतीनं जाणीवपूर्वक फटके खेळतो, अगदी प्रत्येक फटका हा सुरक्षित क्षेत्रामध्ये खेळला जातो आणि संघाला एका नव्या बळकटीकडे तो रूपांतर करून देतो. धावसंख्या पुढे सरकवण्यामध्ये चांगला त्याचा हातभार लागतोय. बघा एकत्रित आलेत, काही चर्चा होईल. यष्टीरक्षक आलेत, गोलंदाज समाधान आणि योगेश दोन्ही सलामीवीर मैदानावर चांगला खेळ दाखवत असताना धावफलकावर धावा. कस्तुरी 11 घोट 37, 37 धाव आहे पूर्वार्ध. चला मॅच थोडी तर नेक्स्ट इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. दोन्ही संघांना हर्षद आम्ही सूचना नक्कीच दिल्यात. प्रथमेश धावा धावफलकावरती टोटल 37, 37. ओ इथे संधी होती, धोका. हा धोका जरी टळला बॅटिंग टीमला, मात्र इथे कमबॅक करण्याचं चान्सेस होतं. अशा संधी सोडायचं नाही आहे. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. संधी तुम्हाला वारंवार मिळत नाही, त्या अपॉर्च्युनिटीला तुम्हाला ग्रॅब करावं लागतं आणि त्या संधीचं सोनं ज्यांनी क्रिकेटमध्ये केलं त्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवली हे सुद्धा म्हटलं जातं. आणि आता जर समाधानचा झेल सोडला तर तो काय पुढचा प्रलय करू शकेल हे त्यांनी त्याच्या खेळानं अनेक वर्ष उत्तर दिले. योगेश स्ट्राईक करीनला, कस्तुरी 11 घोट. संघाची धावसंख्या 38, 38. लास्ट बॉल प्रथमेश फ्रंट फुटला आले, स्ट्रेट गेला चेंडू आणि नाराज आहे योगेश. विकेट मिळाली, पहिला धक्का. योगेश म्हात्रेच्या योगदानाची आपण चर्चा करूया. जो खेळला 10 चेंडूमध्ये 18 चौकाराचा समावेश होता. 3 सलग 3 चौकार. प्रसाद पाटील आले, 16 गावं एकत्र झालीत. समाधान चर्चा करतो त्याच्याशी अजूनही वेगळी रणनीती असेल, प्लॅनिंग त्यांची असेल. यांनी एका बाजूला फिल्डिंग टीम ते एकत्र आलेत आणि शॉर्टेस्ट टीम मीटिंग ही टीम मीटिंगसुद्धा महत्त्वाची असते. टीम मीटिंग अलीकडच्या काळामध्ये आपण पाहत असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट जेव्हा आपण इंटरनॅशनल लेवलला पाहिलं मागील काही वर्ष या टीम मीटिंग खेळामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि ते नंतर सातत्य आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय लेवलला. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये असं प्रोफेशनलिझम वाढत चाललं. टीम मीटिंग काही नवीन नियम आले, त्याची इम्प्लिमेंट, काही आधुनिकता आली, काही मॉडर्न फटके आले.
क्षेत्ररक्षण घेण्याच्या काही नवीन शैली, कॅच घेण्याच्या, झेल पकडण्याच्या नवीन शैली आल्या. जेकब ओरम हे नाव तुमच्या चर्चेमध्ये असेल, ज्यांनी बाउंड्री लाईन जवळ झेल एका वेगळ्या स्टाईलनं घेता येतं ते दाखवलं. फुटबॉल स्टाईलनं क्षेत्ररक्षण करता येतं ते ब्रेटलीनं दाखवलं. आणि आजही आपला भारतीयांना अभिमान आहे आणि भारतीयाचे सुद्धा काही क्षेत्ररक्षक तेवढ्या स्टँडर्ड लेवलचं फिल्डिंग करतात. ग्रामीणमध्ये सुद्धा ही आधुनिकता आपण पाहिली. धावसंख्या एकूण धावफलकावर 3 षटकानंतर एकूण धावा 38 रन्स ऑन बोर्ड. वार्ड नंबर 1 16 गाव प्रीमियर लीग. लॉफ केलाय, सरळ स्ट्रेट हिट, क्रिकेट मधील ताकदीचा फटका, षटकार. चला, बॅटिंग आवडली असेल तर समाधान संघनायकांसाठी टाळ्यांची दाद देऊ द्या. काय खेळतोय, धावा अर्जित करतोय सुसाट वेगानं, आक्रमक रूप धारण केलं, बहारदार खेळी करतो, आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो आणि गोलंदाजांची शिकार करतोय आणि गोलंदाजांची भंबीरी सुद्धा उडवते. धूमचक्री तुफान. एकूण धावा 44, 44 इंडिव्हिज्युअल योगदान समाधान, ज्यामध्ये 3 षटकार. लक्ष विद्या मॅचकडे. गोलंदाजाला रोनक पाटील, षटकार. पहिल्या चेंडूवर चोख प्रत्युत्तर समाधान. आतापर्यंत 3 षटकार त्याने ठोकले. राऊंड विकेटनं आणखीन एक तुफानी हल्ला, आणखीन एक लॉंग ऑफ कड्या, बॅनर हिट, बॅक टू सिक्सेस. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. समाधान नावाचं वादळ घोंगावते. धावा झाल्या एकूण धावफलकावरती. यस, फास्ट खेळा. सूचना आहेत. नो टीम मीटिंग आलो. तुम्ही 3 ओव्हर नंतर घेऊ शकता आणि पंचांच्या या सूचना आहेत का आता चर्चा नको. धावफलकावरती 50. हम सब जानते हैं बल्लेबाज बहुत तगड़ा मारता है आणि जर मैदानावर समाधान सेट झाला तर तो अशाच पद्धतीनं खेळतो, बॉम्बस्फोट घडवतो. 3 षटकार, 4 षटकार आणि 1 चौकार. इंडिव्हिज्युअल 30, 11 चेंडू 30. दबाव निर्माण झालाय. पुन्हा एकदा थोडा लूज कनेक्शन, विकेट. बॅड लक समाधान. चांगले प्रयत्न होते, विकेट. घोटचा संघनायक समाधानला त्यांनी सलग 2 षटकार, 1000चं कॅश प्राइज. फिल्डिंग टीम, तुम्ही आता टीम मीटिंग घेऊ शकत नाही. या सूचना आल्यात कंट्रोल रूम मधून. जलद गतीने खेळायचे. धावसंख्या आपण पाहतो. एकूण धावा 50, 50 झालेत. षटक क्रमांक 4. रोनक पाटील 6, षटकार, विकेट. आता चेंडू शिल्लक 3. निलेश म्हात्रे आलेत नव्या दमाचे फलंदाज. सुंदर आटोपशी निलेश म्हात्रे, घोटगाव. समोर गोलंदाज रोनक. ऑफ स्टंपला चेंडू ठेवला होता, गती कमी केली, चांगलं नियंत्रण. डॉट बॉल. धावसंख्या आपण पुन्हा पाहतोय. बॅटिंग टीम एकूण धावा 50, 50. समाधाननं सांगितलं होतं का आम्हाला 55 इनफ आहे आणि आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी, समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी निश्चित. लॉफ केलाय, तिकडे फिल्डर आहेत, प्रयत्न केलेत, झेल सोडला.
2 ते 3 चुका इथे केल्यात, झेल सोडलेत फिल्डिंग डिपार्टमेंटमधून. आज ढिसाळ क्षेत्ररक्षण नक्कीच आपण पाहिलं. जर असं क्षेत्ररक्षण झालं तर काही अंशी तो दबाव निर्माण होतो आणि तो प्रेशर बिल्डअप होतो आणि त्याला रिलीफ करायचं असेल तर मात्र शर्तीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. संघाची धावसंख्या टोटल आपण पाहतो एकूण धावा 52. लास्ट बॉल, चौथं षटक. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज रोनक पाटील. स्ट्रायकर इनला उभा आहे पुन्हा एकदा निलेश. आक्रमणाचा प्रयत्न, आता झेल होणार का? होईल आता झेल. कनिष्ठ रक्षक होत्या मंगेश, कोणती चूक केली नाही. मयूरनं 11 धावा डिपेंड केल्या आणि तोच मयूर आलाय. मॅचकडे लक्ष द्या. स्लॉग ओव्हर. पहिला चेंडू खेचलाय, जसा आला त्याला ढोपटला आणि हा षटकार. धावा दाफलकावरती 58. काय फटका खेळला, प्रचंड पावर होती. काही खेळाडू प्रचंड प्रतिभावान असतात. असं म्हटलं जातं काही खेळाडू प्रचंड प्रतिभावान असतात, मात्र ती त्यांची प्रतिभा उंचावर नेण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागते आणि आता ती मेहनत होते. लक्ष द्या. सामना कमालीचा होईल कारण दोन्ही संघ तेवढे ताकदवान आहेत. मॅच बॉल पाहिजे, हा सुद्धा एक अट्टहास असतो. हर्षद मडवी आमच्या समोर जॉईंट आहेत. ते नेहमी सांगतात का बाल अट्ट एक असतो, स्त्री अट्ट, आणि काही आमचे खेळाडू असतात त्यांना मॅच बॉल सुद्धा हवा असतो. यस, लक्ष द्या. मयूर भोईर षटकार. चेंडू शिल्लक 5. प्रसाद पाटीलच्या बॅटमधून हा झंझावत षटकार आलाय. गुड बॅटिंग प्रसाद. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉब करतोय, फिल्डर आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद. पांड्यानं पकडला चेल. चेंडू शिल्लक 4 आणि धावा धाफलकावरती टोटल 58. साई राजा आले, जॉईंट होतील. वेलकम साई. आज त्यांचा टी शर्ट लक्ष वेधून घेणारा भगवा रंग. या भगव्यामध्ये काय, भगव्यामध्ये आग आहे, राग आहे आणि त्याग आहे. आणि साई जॉईंट झालेत. लक्ष द्या मॅचकडे. एकूण धावा दाफलकावरती टोटल 58. आपण पाहते संपूर्ण आमची आयोजक मंडळी श्री चैतनेश्वर क्रीडा मंडळ खुटारी. सुंदर मैदाने, काही प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. तमाम चाहता वर्ग. मयूर भोईर षटकार आणि त्यानंतर विकेट. हा चेंडू फसलाय. स्वतः गोलंदाज वेगानं जलद गतीनं, डिफिकल्ट होतं झेल पकडणं आणि ती प्रोसेस पूर्ण करणं. 2 धावा वेगानं पूर्ण होतील. धावा झाल्यात 60.
प्लस मायनसचं कोड म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. साई आम्हाला सांगतो काफिला ढाबा काही अंतरावर आहे आणि उत्कृष्ट चवीची परंपरा काही एका बाजूला आगरी कट्टा आहे. खवयांसाठी दोन्ही हॉटेल्स आहेत. आगरी कट्टासुद्धा उत्कृष्ट भोजनाचे साठी ओळखला जातो. गुड मॉर्निंग. आणि आज राजेंद्र दादा खुश आहेत कारण 2,02,222 222 आज त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचा लक्की नंबर आहे म्हणून आज राजेंद्र दादा खुश आहेत. 2,22,000 222 सबस्क्रायबर असं आपण यूट्यूब वाहिनीवर पाहू शकतो. ऑन साईडला सुसाट आणि पॉवर जनरेट केल्या षटकार. आवडतीचं गाणं आहे. अगदी लहानपणापासून त्यांना हे गाणं खूप आवडतं आणि त्यांचं एक आवडतीचं गाणं होतं जे लहानपणापासून माटा माटा. आणि ही दोन गाणं कृष्णाची खूप आवडतीचे आहेत आणि हळदी समारंभामध्ये ते प्रामुख्याने त्याच गाण्यांवर पसंती देतात. मॅचकडे वळतोय. धावा फलकावर जस्ट 1. एकूण धावा 66. लास्ट बॉल. बॅटिंग करताना पुन्हा एकदा मिलिंद पाटील समोर ठेवला. स्ट्रेट थोडी गती कमी केली आणि हा निर्धाव चेंडू. पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त. धावा फलकावरती टोटल 66 आणि 67 धावांचं टार्गेट. 67. लुझर सामन्याचा टॉस होईल. साई तिथे जॉईंट होतील. टॉस बॉक्समध्ये आपण लगेचच टॉस करतो. वेळेला आपण महत्त्व देतो. ऑफिशियल्स कनेक्टेड. आपण पाहतो सर्व आयोजकांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. मॅच नंबर 4 तुमच्या भेटीला येईल आणि आज कृष्णा मॅच कव्हर होतील. 6 मॅचेस म्हणजे लवकर मॅचेस फिनिश होतात. रोज एक संघ क्वालिफाय होतो. पहिल्या दिवशी सानवी 11 गोट. त्यानंतर आपण पाहतोय प्रीतम पाटील होते गोट गावचे कर्णधार. बघा स्क्रीनवर आपण पाहतो फॉर्च्यून इव्हेंट काही आठवणी आपल्यापर्यंत पोहोचवत असताना. तर 9व्या ग्रीन ओपनिंग आणि त्यासाठी आलेले आमचे VIP गेस्ट सोहेल खान. आपण पाहतोय सिने कलाकार अभिनेते आणि ज्यांच्या पवित्र शुभास्ते आपण श्रीफळ वाढवताना आणि ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. सोहेल खान सर्वांच्या आवडतीचा आहे आणि अलीकडे कृष्णसुद्धा त्यांना आयडियल मांडले फिटनेससाठी. 9व्या ग्रीन हा प्रोजेक्ट लॉन्च होता आणि आपण पाहतो त्याचं इनॉग्रेशन. या साई जॉईंट होतील. टॉससाठी आपण वळणार आहोत. ओके. वार्ड नंबर 1 सोलागाव प्रीमियर लीग. चला टॉस करतील. लुझर आणि नाणेफेक इथे केली जाईल. दोन्ही कॅप्टन आलेत. तर राजेंद्र म्हात्रे अनिकेत दादा आज 2,22,000 आज त्यांचा लक्की नंबर सबस्क्रायबर चॅनलचे झालेत. आज चांगला योग आहे रामनवमी आणि तर टॉस करतोय. फॉर्च्यून इव्हेंटचे ओनर्स DK ग्रुप्स विशाल आहेत आणि टॉस जिंकलाय. यस DK ग्रुपनं टॉस जिंकलाय. तर टॉस जिंकला सर्वांना पसंती का असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंगला पसंती. थांबायचे जायचं नाही का? थांबायचं आपण बोलावं लागेल सगळ्यांना. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. तर साई जॉईंट झाले. चला मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. अगदी बाजूला आगरी कट्टा आहे आणि उत्कृष्ट चवीची अखंड परंपरा. साईने आम्हाला सांगितलं मात्र आज रामनवमी आहे नाहीतर ते आज तिथेच जाणार होते मेजवानीसाठी. तर आगरी कट्टा आमचे उद्योजक यशस्वी उद्योजक नीरज म्हात्रे यांच्या वतीनं आम्हाला एक स्पोर्ट्स सायकल या सुंदर स्पर्धेसाठी दिले. त्या दानशूर जाते. त्यांचं मनापासून धन्यवाद. तर भारत बेडूक म्हात्रे साहेब यांच्याकडून सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत बॅट्समन बॉलरसाठी आणि सिरीजसाठी. या स्पर्धेमध्ये सुद्धा नामांकन आहे.
संजय भोईर. आमचे साथी समालोचक मित्र आहेत सागर मांडवकर संजय शेठ भोईर. यस, संजय शेठ भोईर आमचे उद्योजक. तर स्पोर्ट्स सायकल आम्हाला सिरीजला त्यांनी स्पॉन्सर केलेत सुद्धा, ते सुद्धा जॉईंट होतील या स्पर्धेला. गाथा गावण आणि नितीन गावण यांच्या वतीनं सुद्धा आमची या पुरस्कर्ते स्पोर्ट्स सायकल. हो यस, बाईक आहेत, क्या बात आहे, मालिकावीर बाईक. आणि अनिकेत दादा म्हात्रे आमचे युवा समाजसेवक, यांच्याकडून सुद्धा एक बाईक. एकदा टाळ्या होऊ द्या सर्व दानशूर दात्यांसाठी ज्यांनी स्पर्धेवर असलेलं प्रेम. नक्ष वॉटर सप्लाय यांच्या वतीनं वैभव निमसे आमचे, त्यांच्या वतीनं आम्हाला पूर्ण स्पर्धेसाठी पाणी. पण साईज जर तुम्ही आपण सर्वजण स्टेजवर आलात, जर ती आकर्षक ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेते आणि त्याच्या मागचे आम्ही पाहतो पुरस्कर्ते राजेंद्रदादा म्हात्रे असतील, यांच्या संकल्पनेतून ही सुंदर आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो. अनिकेत म्हात्रे असतील आमचे पुरस्कर्ते याचे फॉर्च्यून इव्हेंट, आणि यांच्या संकल्पनेतून ऐश्वर्या रिसॉर्ट मोरबे. आणि सुंदर ट्रॉफी अगदी खुश करते पाहिल्यानंतर. आपण पाहतो यस, मॅचकडे वळतो कॉन्सन्ट्रेट. साई धन्यवाद धन्यवाद. सागरजी मांडवकर सरांचा आवाज आपण ऐकला, धन्यवाद. हर्षलजी मडवी, सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच चेंडूवरती वेलकम टू द ग्राउंड बंटी. बंटीची वाजवली घंटी, चेंडू सीमा पार. 4 रनों के लिए. घेत असताना एस एस ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून डीजे मास्टर यांच्यासाठी 500 रुपयाचा धनादेश आलाय, त्यांचं मनापासून आभार. मॅचचा आनंद घेतात चिनू शेठ म्हात्रे, रुपेश शेठ, त्यानंतर आमचे अविक म्हात्रे, मंगेश शेठ म्हात्रे, रोहिदास शेठ जाधव, सरू शेठ पाटील टीमचे मालक आहेत. आणि एस के एंटरप्राइजेसचे मालक, श्री छत्रपती ट्रॉफीचे मालक. आणि यावेळेस कॅच ड्रॉप झाली आहे. यावेळेस कैचेस विन द मैचेस. पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ोगे कैच तो भाई कैसे जीतोगे आप मॅच. एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. धाव पुस्तकावर एकूण धाव संख्या धाव पुस्तकावरती पाहिली 5 धावा. राजेश शेठ गरत, रोहिंजन यांना विनंती करतोय व्यासपीठावरती या आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला जल आहे तो कल आहे ही सुविधा आम्हाला देण्यात आली. गोल्डन मॅन आमचे शिवकुमार शेठ म्हात्रे साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अविक शेठ म्हात्रे, त्यानंतर आमचे मंगेश म्हात्रे आणि श्री छत्रपती ट्रॉफीचे दमदार आयोजक आदरणीय कमलाकर शेठ पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. चिनू शेठ म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 5. गोलंदाज बंटी समोरच्या दिशेने गॅपमध्ये केला जात होता. एक धाव तर या ठिकाणी पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच एक धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. धाव पुस्तकात एकूण धाव संख्या अर्धा डझनामध्ये 6 धावा धाव पुस्तकावरती. 67 धाव्यांचा समोर लक्ष आहे. सामने घना अंधेरा है, पहाड़ चिढ़कर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. गोलंदाज तयार. बंटी प्रहार करण्याचा प्रयत्न. एज लागले की काय. ब्रह्माराजे चेंडूपर्यंत पोहोचतात. तत्पूर्वी मात्र डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. दर्जेदार वाखाणण्याजोगे असं आयोजन. भगो वादळ मैदानाच्या चौफेत फॉर्च्यून इव्हेंट्स आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सोलागाव प्रीमियर लीगमध्ये तमाम क्रीडा रसिक मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व दानशूरदात्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅनर हिटसाठी पहा. समोर कमलाकर शेठ पाटील, शिवकुमार शेठ म्हात्रे, त्यानंतर आमचे चिनू शेठ म्हात्रे असतील, त्यानंतर संदीप शेठ म्हात्रे. तो बॅनर पहा. फाईन लेगला आपण तो बॅनर स्क्रीनच्या समोर पाहतोय. त्या बॅनर हिट झाली तर 5,000 रुपयाचा धनादेश एस एस ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे आणि कमलाकर शेठ पाटील, रुपेश शेठ यांच्या माध्यमातून देण्यात येतील. पाहूया आज बक्षिसांची कैरात होणार. गोलंदाज तयार. बंटी समोर फलंदाज आपण मंगेश. यावेळेस तयार असताना खेळाडू प्रहार केला. यावेळेस ऑन साईडला इथे गॅप भरपूर मोठा गेला. चेंडू अग्री कट्ट्याला. मानवंदना चेंडू सीमा पार. खनखनी दंदनी. 4 रनों के लिए. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो 1 नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ.
या बात आहे. संदीप शेठ म्हात्रे यांच्या टीमचा हा संघाचा गाणं आपण ऐकलात. स्वागत आहे संदीप शेठ. समोरच्या दिशेने प्रहार केला व्ही शेप मध्ये. निलेश म्हात्रे चेंडूची अडवणूक करतायत. विकेट हॅट्रिक साठी या टीमचे मालक खऱ्या अर्थाने आपण पाहतोय कस्तुरी 11 गो टीमचे पॅकर्स आमचे सोरू शेट्ट थोर समाजसेवक आमचे या ठिकाणी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये आलेले आहेत. रोहिदास जाधव साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 24 चेंडू 55 धावांची गरज. संदीप शेठ म्हात्रे संदेश म्हात्रे संघाचे मालक लई दिलदार मनान आहे लई दिलदार मनान आहे लई दिलदार तलोजे मजकूरचा कमलाकर पाटील दोस्ती यारीत बाजी कर दोस्ती यारीत बाजी कर दोस्ती यारीत बाजी कर साईल गायकर ऑलराऊंडर संघाचा कर्णधार संदेश म्हात्रे संघ मालक स्वराज म्हात्रे मॅनेजर बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे एक नंबर. धन्यवाद. काय संघी संदीप शेठ म्हात्रे, कमलाकर शेठ पाटील, संदीप शेठ म्हात्रे, राहुल शेठ म्हात्रे खुटारी मॅच आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय मोरे स्ट्राईक एंडला. आता मात्र गरज असणार आहे येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची 56 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण पहा कशा पद्धतीनं या ठिकाणी आखणी करण्यात आली. गोलंदाजी मार्कवरती या संघाचा तालनार संकटमोचक कॅप्टन ऑफ द टीम यावेळी समाधान भोईरला आपण या ठिकाणी पाहतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये कपिल पारवे सर असतील, आमचे मिस्टर एजे सर, त्यानंतर आमचे कॅप्टन टू कॅप्टन दोन्ही संघनायक कप्तान चला सीनातान. गोलंदाज तयार. पहिलाच बॉलवरती मंगेश. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये नाही आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी जुळून येत नाही. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला, हुकला तो संपला. पुढील मॅच देखील भरपूर चांगली असणार आहे. मंगेश गायकर त्याच्यामध्ये क्षमता आहे, पोटॅशियम आहे. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन केलाय. स्क्रीनच्या समोर अगदी 4 नगरसेवकांच्या बॅनरला हिट झालाय. चेंडू सीमा पार. गड्या रन झुंजार. बॅटीला आली आधार. चेंडू सीमा पार. चेंज ऑफ फेस या ठिकाणी पाहिलं. व्हेरिएशन युक्त या ठिकाणी गोलंदाजी करतात. ती क्षमता आहे. समाधान भोईर यांच्यामध्ये. आमचे प्रवीण शेठ भोईर पेंदरगावचे जबरदस्त व्यक्तिमत्व मॅचचा आनंद घेत असतील. रोशनजी आंग्रे साहेब देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मंगेश शेठ नेरुलकर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे. उत्तम शेठ भोईर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक. स्वागत आहे सर्वांचं. प्रहार केला बॅटच्या रडारमध्ये. तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. छूम अंतर. ती लज्जिस चेंडू होता. समोर होता. त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. दोन्ही संगणक आहेत. मंगेश मध्ये जी ताकदीचा प्रचंड वापर. प्रभाकर शेठ गायकर साहेब नक्कीच मंगेश भाई यांचे ते पिताश्री आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. स्क्रीनच्या समोर आमचे कॅमेरामॅन भरपूर हुशार आहेत. डीजे मास्टर परू. स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा प्रहार. विसलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या मी, कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी नव्याने उडणार मी. रोखेल कोण मजला अशी भिंत या जगात नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न. मंगेश गायकर ऑन फायर. षटकार. टीमचे पॅकर 3 चेंडू होते. 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. बक्षिसांची खैरात. संदीप शेठ म्हात्रे, कमलाकर शेठ पाटील, चिनू शेठ म्हात्रे, अभिक म्हात्रे, त्यानंतर आमचे मंगेश म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा प्रहार. आडव्या बॅटनं काव कॉर्नर रिजनला ऑन साईडला
एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे 2ची सांगता झाली आणि संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती 28. 18 चेंडू 39 धावींची गरज. 18 चेंडू 39 धावींची गरज. अनिकेत म्हात्रे नाव हे गाजतय रायगड जिल्ह्याला. अनिकेत म्हात्रे नाव हे गाजतय रायगड. गोल्डन मॅन अनिकेत शेट म्हात्रे साहेबांची देखील मेहनत प्रचंड आहे. राजेंद्र दादा म्हात्रे स्क्रीनच्या समोर. गोल्डन मॅन अनिकेत दादाचा विषय लय हार्ड आहे. त्यांच्याकडे क्रेडिटचा कार्ड आहे. अनिकेत दादा तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त मेहनत राजेंद्र दादा म्हात्रे, त्यानं विशाल म्हात्रे, भावेश म्हात्रे यांनी घेतलेली. मंगेश शेठ यांची पिताश्री देखील मॅचचा आनंद घेत आहेत. षटकार मारल्यानंतर काय आनंदाची डोही आणि आनंदाचे तरंग. क्या बात आहे. टाळ्यांचा प्रतिसाद. बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी. मनीष शेठ म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आयकॉन आहेत. स्वागत आहे मनीष शेठ आपलं देखील. जबरदस्त शिवकुमार शेठ म्हात्रे दोस्ती दुनियातील राजा माणूस गोल्डन मॅन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी व्यक्त करूया. 18 चेंडू 39 धावींची गरज. बंटी म्हात्रे दुसरा स्पेल. पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या 11. सांख्यिक कोट्यातील आपण पाहिलं 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील 2रं. बंटी अद्याप देखील ब्रह्माचं अस्त्र येणं बाकी आहे. निलेश म्हात्रेचं अस्त्र ही काय जबरदस्त. कस्तुरी 11 गावदेवी गोच प्रहार केलाय समोरच्या दिशेनं. फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. जबरदस्त. 12 मध्ये 33 वरती गेलताय. जबरदस्त खेळ मैदानावरती साकारत असताना मंगेश गायकर लय बलंदाजी भारी. वारे वा पट्ट्या. आणखीन एक दर्जेदार आगाज हो चुका है. धमाका बाकी है. आज समंदर को भी पार करना है. उसी दिशा में कश्ती लेकर चलो जिस दिशा में मंगेश गायकर का ये तूफान खड़ा है. तर संघाची धावसंख्या 40. 27 धावींची अद्याप देखील आवश्यकता आहे. बंटीवरती आक्रमण. बंटीवरती ही खतरो के घंटीचा फटका. मंगेश गायकरसाठी मित्रांनो फलंदाजी आवडली असतील खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा आवाज होऊ द्या. क्या बात आहे. अनिल शेठ म्हात्रे टीमचे पॅकर्स आहेत. भरपूर आनंदात आहेत. तर त्यांची टीम आता मात्र एक चांगला खेळ साकारत असताना बक्षीस आहे 6 हॅट्रिकसाठी. पुन्हा एकदा प्रहार. चेंडू गेला डीप लॉंग ऑफच्या वरना. निलेश म्हात्रे फक्त टाटा बाय बाय करत बसले चेंडूला. चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. उद्यात मैदानाच्या चौफेर 6 हॅट्रिक देखील त्यांनी संपादित केली. 46 वर ते 45 वरती खेळत असताना मंगेशची हाफ सेंचुरी होणार का. ओ हेलिकॉप्टर शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं. ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव. सुरेख आमचे प्रेम पाटील आमचे मुठ्या भरपूर आनंदात आहेत. क्या बात आहे. स्वागत आहे सर्वांचं. मंगेश गायकरसाठी राममामा पाटील कारगर, केशव शेठ रुपेकर यांच्याकडनं मंगेशसाठी बक्षिसांची खैरात 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1,000. क्या बात आहे. जबरदस्त. जय मोरे. बारी बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी मंगेश तो बाद में हमारी. नाहीये इथे मात्र पाहिलात
ब्लॉक मध्ये फेकला. जसप्रीत बुमराची आठवण करून दिली बंटी म्हात्रेनं. डॉट चेंडूची सांगता 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 20 धाव्यांची. 13 चेंडू 20 धावा. आता अस्त्र ब्रह्माचा अस्त्र आहे, ब्रह्मास्त्र काढावं लागेल. त्यानंतर निलेश म्हात्रेचं अस्त्र काढावं लागेल. कस्तुर 11 गावदेवी गोट संघाचे पॅकर्स आमचे सरुशेठ आताबद्दल चिंतेचे वातावरण त्यांच्या मस्तकावरती. दांडीगुल जय मोरेला परतावं लागेल. यस पाणी ड्रिंक्स. चला मैदानावरती 13वे 12वे खेळाडू. चला आपण पाणी घेऊन. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लयो गाजवाला ना मालक दीपेश पाटील. शेठ असतील त्यांच्यामधून देण्यात आलेत. सर्व दानशूरदात्यांचा आभार. नितीन शेठ गावड साहेब पण नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून बाईक सुपूर्द करण्यात आली. आणि आमचे स्वर्गीय निरावंती म्हात्रे जय गावदेवी भोलेनाथ 11 संघाचे यशस्वी पॅकर. या ठिकाणी सूर्यकांत शेठ म्हात्रे उद्योजक आहेत कुटारीचे. जर मंगेशची 50 झाली तर त्यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. 15 चेंडू आणि 46 वरती खेळत असताना खेळाडू मंगेशला पण या ठिकाणी पाहतोय. समीकरण या ठिकाणी पाहूया. 12 गेंदे और 20 रन की जरूरत. चलिए 12 गेंद और 20 रन की जरूरत. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ नीलेश म्हात्रे इस बार गेंदबाजी के लिए तैयार है. कल का दिन क्या बेहतरीन रहा. 12 पाड़ा में सुपर 8 के लिए क्वालिफाई हो चुके हैं गावदेवी घोट टीम. सानवी इंटरप्राइजेस के बालक बंटी शेठ पाटिल उनकी टीम भी सुपर 6 के लिए क्वालिफाई हो चुकी है इस वार्ड क्रमांक 116 गांव प्रीमियर लीग में. 12 गेंदे 20. क्या 50 बनेंगे मंगेश के? जी हाँ, मैं हूं खलनायक. गेंद सीमा पार डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री रेखा के बाहर. दमदार शानदार रुबाबदार 4 रनों के लिए. धन्यवाद. प्रेक्षक माय बाप मैदानाच्या चौपेर. मंगेश शेठ जरा बॅट वरती करा. 50 धावा कंप्लीट केल्यात. मंगेशसाठी टाळ्या होऊन द्यात. सूर्यकांत शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आणि आमचे अनिल शेठ म्हात्रे यांच्याकडनं 2000. पुन्हा एकदा प्रहार. गॅप भरपूर मोठा. धाव संख्येचा नाही तोटा. मिळतील 4-4-4. 4 रनों के लिए. कप्तान है, कप्तान चला सीना तान. क्या कमाल की बल्लेबाजी. हमारे कमलाकर शेठ पाटिल भी मैच का आनंद लेते हैं. संदीप शेठ म्हात्रे, रुपेश शेठ. संघाची धावसंख्या पहिली 55 आणि वैयक्तिक धावसंख्या मंगेश शेठ 54. क्या बात है. ओहो, इस बार ये देखिए टर्न होती हुई गेंद. निवृत्ति शेठ म्हात्रे खुटारी इनके माध्यम से मंगेश गायकर इनके लिए 1000 टोटली मिलेंगे आप 5000 मंगेश के लिए. क्या बात है. चलिए और टीम की टोटल की बात करेंगे. रन संख्या है राहुल पोची सर हमें जानकारी देते हुए 55 और उनमें से 54 पर खेल रहे हमारे बल्लेबाज मंगेश गायकर. क्या बल्लेबाजी. तूफानी आसमानी सुल्तानी कमाल की बल्लेबाजी. इसे कहते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी. जीत के खातिर जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. 9 गेंदे और जीत की बात करेंगे तो 12 रन चाहिए. 2 बड़े हिट,
3 चौवे भी चल सकते हैं गेंदबाज नीलेश म्हात्रे। प्रहार किया है, बल्लेबाजी का वचन होता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक दे दनादन, धोबी चाट 6 रन। सुरबलांची खंत नसे, क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे। हो टर्न करतायत, स्विंग करतायत, और गेंदों की यहाँ पे समाप्ति होती हुई सूर्यकांत शेठ म्हात्रे इनके माध्यम से अनिल शेठ म्हात्रे अभी कैश लेकर आइए, हमारा फोन पे चालू है, भेज सकते हो, कोई बात नहीं है। प्रहार किया है, इस बार गेंद हवा में। ओ ये देखिए, किस्मत भी बहादुर का साथ देता है दोस्तों, किस्मत है, किस्मत मेहरबान तो बल्लेबाज यहाँ पे कुर्बान। 63 राम मामा पटेल, आइए स्वागत है। सिर्फ 4 रन की जरूरत, ठोक दीजिए परू। होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर। बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे हो 1 नंबर, बापू किंग खुटारी क्रिकेट संघ आहे 1 नंबर, बापू किंग खुटारी क्रिकेट संघ। क्या बात है, कमाल का संगीत संदीप शेठ म्हात्रे, इनके टीम का ये सॉन्ग हमने सुना। मैच का आनंद लेते एसएस ट्रांसपोर्ट के मालक, दोस्ती दुनियातील राजा माणूस तर संदीप नक्कीच शेठ म्हात्रे। साई चला, राम मामा पाटील यांच्याकडनं बंगेसाठी 1000 आणि आमचे केशव शेठ रुपेकर यांच्याकडनं 500। क्या बात आहे, आज झोली भरूनच जाणार मंगेश। नक्कीच साई, या स्पर्धेसाठी आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते फर्स्ट आकर्षक ट्रॉफी ऐश्वर्या रिसॉर्ट, आमचे युवा उद्योजक समाजसेवक अनिकेत दादा, एकनाथ म्हात्रे, एकनाथजी म्हात्रे, आमचे दमदार नेतृत्व यांचं विशेष धन्यवाद। सेकंड आकर्षक ट्रॉफी आम्हाला संदीपजी शांताराम म्हात्रे यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो। थर्ड ट्रॉफीज आपण पाहतोय सीताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आणि शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सेकंड संदीपजी म्हात्रे। थर्ड प्राइजची ट्रॉफी आम्हाला सीताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ पुरस्कर्त्या वीरेंद्र म्हात्रे। आणखीन दानशूर दाते। चला मॅचकडे आपण फोकस करतो। 4 रनों की जरूरत, 6 गेंदे 4। ब्रह्मा राजे कमाल की गेंदबाजी करनी होगी ब्रह्मा को। अच्छा शॉट गैप में महेंद्र सिंह धोनी के स्टाइल में मैच को फिनिश किया। पांड्या के बल्ले से निकलता हुआ ये शानदार जानदार लज्जी स्ट्रोक 4 रनों के लिए। अर्थातच मंगेश कायकरनं काय फलंदाजी केली, वैयक्तिक धावसंख्या 65, गरज होती 67। 62 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आपण या ठिकाणी पाहिली। जिंकण्यासाठी गरज होती 67 पैकी 62 बनवल्या मंगेश कायकरनं। काय म्हणाल सागर? नक्कीच साई, एकटा नडला आणि एकटा गोलंदाजांचा मी म्हणेन घामटा काढला आणि का बॅटिंग केली। तर बाईकचे पुरस्कर्ते आमच्या अनिकेत दादा म्हात्रे, बाईकचे पुरस्कर्ते आणि घोडचे आम्ही पाहतो गाथा नितीन गावण नगरसेवक, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो। स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद।